तुमचा आत्मा म्हणजे तुमचं सेंटर, तुमची आस्था. तुम्ही संपूर्ण जीवन जगताना ज्या केंद्राभोवती तुमचं जीवन जगू इच्छिता ते केंद्र म्हणजे तुमची आस्था. आणि जोपर्यंत तुम्हाला आस्था असते तोपर्यंतच तुम्ही त्या आस्थेशी जुळून तुमच्या जीवनातील सगळी कार्य करत असता. आस्था जीवनाचा आधार आहे. आस्था जीवनाचं केंद्र आहे. आस्था जीवनाला मिळालेला सगळ्यात मोठा उपहार आहे. मग जोपर्यंत तुमची आस्था तोपर्यंत तुमच्या हातून कार्य. काही लोकांची आस्था आनंदात असते, काही लोकांची आस्था प्रेमात असते. आस्थेसाठी दोनच महत्त्वाची केंद्र आहेत, आनंद किंवा प्रेम. जी लोक आनंदाची आस्था बाळगतात त्या लोकांना आनंद यात्री म्हटलं जातं. ती लोक स्वतःच्या मुक्तीचाच मार्ग प्रशस्त करत असतात. आनंद म्हणजे काय? आपल्या ऊर्जेला आउटलेट देणं. आनंद म्हणजे काय? आपल्या विचारांना आउटलेट देणं, आपल्या भावनांना आउटलेट देणं, आपल्या शारीरिक कर्मांना आउटलेट देणं. जसं तुम्ही नाचता, बागडता, खेळता, उड्या मारता, तसं तसं तुम्हाला मुक्त झाल्याचं वाटायला लागतं. तसं तसं तुम्हाला आनंद निर्माण होतो. आठवा, तुमचं बालपण आठवा. बालपणी तुम्ही उड्या मारायचे, नाचायचे, खेळायचे, बागडायचे, वाकुल्या दाखवायचे, गाणं म्हणायचे. काही फार मोठे तुम्ही संगीतकार होते म्हणून संगीत वाजवायचे असं नाही. तुम्हाला काही ताल नव्हता, ठेका नव्हता, सूर नव्हता, तरी देखील हे सगळं करायचे. का? कारण तुम्हाला तुमच्या अंतरंगातून निर्माण झालेल्या ऊर्जेला आउटलेट देण्यामध्ये खूप जास्त आस्था होती. तुम्ही आनंद यात्री होते. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या आनंदासाठी उड्या मारायचे, खेळायचे, आई वडील तुम्हाला कधी कधी कानही ओढायचे, कधी कधी बांधून ठेवायचे, कधी कधी मारहाण करायचे, तरी देखील उड्या मारायचे, तरी देखील नाचायचे, ओरडायचे. कारण ऊर्जेला आउटलेट ही तुमची आस्था होती. आनंद ज्या माध्यमाने निर्माण होईल त्या माध्यमाने निर्माण करायचा, हेच तुमचं एकमेव कर्तव्य होतं. हाच तुमचा अजेंडा होता. ते तुमचं केंद्र होतं. तुमचा केंद्र होता आनंद, आणि तो आनंद होता तुमचा आत्मा. म्हणून तुम्ही आनंद यात्री होते. पण जसं 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 तुम्ही मोठे होत गेले तशी तशी बंधनं स्वतःला टाकून घेतलीत. लोक काय म्हणतील, त्यांना काय वाटेल, ते नावं ठेवतील, माझी फजिती होईल, लोक हसतील. हे असं वाटणं, वागणं बरं असतं का? हे शोभतं का? मग माझी सभ्यता काय? माझी फजिती होईल, माझा अपमान होईल. या सगळ्या विचारांमुळे हळूहळू तुम्ही तुमची आनंद निर्माण करणारी सगळी काही भावना दाबू लागलात, सगळे विचार दाबू लागलात. जसं जसं तुम्ही तुमचे विचार दाबायला लागलात तशी ऊर्जा दबायला लागली. आणि तुमची ऊर्जा ज्यावेळी दाबली गेली त्यावेळी तुमचा आनंद हरवला, तुमचा आत्माच हरवला. विकेंद्रित झालात. जोपर्यंत आनंद तोपर्यंत आत्मा. आणि आनंद हरवला आणि तुमचा आत्माच हरवला. तुमच्याजवळ पैसा आला
तुमच्याजवळ लोक जमा झालीत, तुमच्याजवळ मोठं घर आलं, बंगला आला, कार आली, सगळं आलं, पण आनंद गेला. कारण तुम्ही आत्माच हरवून बसलात. तुम्ही तुमच्या ऊर्जेचा निकास, त्याचं रेचन, त्या ऊर्जेचं आउटलेट थांबवून टाकला. ॲग्रीड? जर आत्मप्रधान व्हायचं असेल तर आनंदप्रधान पुन्हा व्हावं लागेल. तुमच्या ऊर्जेचं आउटलेट तुम्हाला आयुष्यभर द्यावं लागेल. आणि आत्मसाक्षात्कार करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या ऊर्जेच्या आउटलेटला इम्पॉर्टन्स द्यावं लागेल, प्रायोरिटी द्यावी लागेल. काहीही असो, मी माझी ऊर्जा दबू देणार नाही, मी मुक्त जीवन जगेल, जीवन मुक्त राहीन, हा तुम्हाला निर्धार करावा लागेल. तरच तुमचा आत्मसाक्षात्कार होणं शक्य आहे. बालपणी जे केंद्रस्थानी आनंद होता, त्या आनंदापासून आता मुकलात, दूर चालला गेलात. आता आनंद शोधताय कुठे कुठे कुठे. पैशांमध्ये आनंद आहे का? पतीमध्ये आनंद आहे का? मुलांमध्ये आहे का? घरात आहे का? तुम्ही शोधताय आनंद बाहेर. तो आतमध्ये होता, तो आत्मा आहे, तो सेंटर आहे. आता जर साक्षात्कार करायचा असेल तर त्या पतीपासून, त्या मुलांपासून, त्या घरापासून, त्या पैशांपासून, त्या श्रीमंतीपासून उलट विलग होऊन आतमध्ये चला. आतमध्ये कुठे कुठे तुमची ऊर्जा मुक्त होण्यापासून वंचित राहते आहे ते शोधा, ते कारण शोधा. आणि अद्यापही जर तुम्ही तुमच्या अंतरंगातील ऊर्जेला, अर्थात विचारांना, कृतींना, भावनांना जर मुक्त करण्यासाठी तयार झालात तर तुमचा आत्मसाक्षात्कार तुम्हाला त्वरित व्हायला लागेल. तुमचा आत्मसाक्षात्कार तुमच्या आनंदाचा साक्षात्कार असेल आणि हा परमानंद व्हायला लागेल जर तुम्ही त्या अवस्थेत स्वतःला टिकवून ठेवाल तर. आणि त्या आत्मसाक्षात्कारानंतर जर ह्या आत्म्याला प्राधान्य देऊन आत्मप्रधान व्यक्तिमत्व जर घडवलं आणि तुम्ही नेहमीसाठी मुक्त राहायचं ठरवलं तर तुमच्या चित्तात आनंद दाटून जाईल. तुमच्या चित्तात आनंद सदासाठी राहायला लागेल आणि सदा चित्तात आनंद, सच्चिदानंद ही अवस्था तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला आत्मसाक्षात्कार करण्यासाठी हातामध्ये माळ घेऊन, गळ्यात रुद्राक्षांची माळा घालून, कपाळाला भस्म लावून, कोपीन घालून किंवा कमंडलू घेऊन जंगलात जाण्याची गरज नाही. हिमालयात जाण्याची गरज नाही. नर्मदेची परिक्रमा करण्याची गरज नाही. गरज आहे ती तुम्ही जिथे जिथे तुमच्या ऊर्जेला मुक्त करत नाही, दाबून ठेवता, सप्रेस करून ठेवता, तिला मुक्त करणं सुरू करा. आणि तुमची ऊर्जा मुक्त होऊ शकते फक्त तुमच्या निर्हेतुक कार्यातून. हेतुपूर्वक कार्य करत राहाल तर प्रत्येक वेळी दबाव निर्माण होत राहील. लहानपणी ज्याप्रमाणे कुठला उद्देश नसताना, कुठलं उद्दिष्ट नसताना, कुठलंच गोल सेट करत नसताना तुम्ही फक्त उड्या मारायचे मुक्तीसाठी. ऊर्जा मुक्ती तीच जीवनमुक्ती. आताही तुम्ही निर्हेतुक कार्य करणं सुरू करा. तुमच्या मुलांना लहानचं मोठं करताय, कुठला हेतू बाळगू नका. फक्त लहानचं मोठं करण्याचा स्वतःला एक आदेश द्या. कोणाचं भलं करताय, कुठला हेतू बाळगू नका. मला मान हवा, सन्मान हवा या हेतूसाठी करू नका. निर्हेतुक होऊन करा. तहानलेल्याला पाणी पाजताय, निर्हेतुक होऊन पाजा. भुकेलेला अन्न देताय, निर्हेतुक होऊन अन्न द्या. कोणाला आश्रय देताय, कुठला हेतू न बाळगता. तुम्ही ज्यावेळी हेतू बाळगता त्यावेळी तुमच्या हेतूची पूर्ती होते का? तुम्हाला मान मिळतोय का? सन्मान मिळतोय का? पैसा मिळतोय का? पद मिळत आहेत का? या सगळ्या गोष्टींची तुम्ही अपेक्षा करायला लागता आणि तुमच्या स्वतःची स्वाधीनता गमावून बसता. लोकांनी मान सन्मान दिला तर तुम्ही मुक्त राहाल.
तुमच्या ऊर्जेला आउटलेट मिळेल. पण लोकांनी मान सन्मान दिला नाही तर, श्रीमंती मिळाली नाही तर, पैसा आलाच नाही तर, सगळं इतरांवर अवलंबून. आणि जोपर्यंत तुम्ही इतरांवर अवलंबून आहात तोपर्यंत तुम्हाला मुक्ती मिळेल कशी? तुमच्या ऊर्जा मुक्त होईल कशी? पुन्हा आठवा लहानपण. तुम्हाला तुमचं बालपण स्पष्ट करतंय की तुम्ही उड्या मारण्यासाठी कोणावर अवलंबून नव्हते, नाचण्या बागडण्यासाठी कोणावर अवलंबून नव्हते, ओरडण्यासाठी कोणावर अवलंबून नव्हते, वाकुल्या दाखवण्यासाठी कोणावर अवलंबून नव्हते, गाणं म्हणण्यासाठी नाच करण्यासाठी कोणावर अवलंबून नव्हते. तुम्ही मुक्त होते. ती मुक्ती आता मिळवू शकता का? त्यासाठी तयारी करू शकता का? जर तयार असाल तर तुमचा आत्मसाक्षात्कार आहे. कारण तुमचा आत्मा आनंद आहे. आनंदाचा साक्षात्कार तुम्हाला व्हायला लागेल. तुम्ही जीवनमुक्त होऊ लागाल. आणि जीवनमुक्त व्यक्तीच मोक्षाची तयारी करतो. त्याला संपूर्ण विश्व स्वतःच वाटायला लागतं. सब भूमी गोपाल की. तो जिथे जातो तिथे नाचतो. जंगल में भी मंगल. तो जिथे पाऊल ठेवतो तिथे मंगल, तिथे आनंद, तिथे आनंद. सगळीकडे आनंद आनंद आनंद. आत्मसाक्षात्काराचा हा एक मार्ग झाला, आनंद. आणि दुसरा मार्ग आहे प्रेम. ज्याची आस्था आनंदात आहे त्याचा आत्मा आनंद आणि त्याचा आत्मसाक्षात्कार परमानंद आणि सच्चिदानंद अवस्थेला प्राप्त करण्याचा. दुसरा मार्ग आहे प्रेमाचा साक्षात्कार. ज्याची आस्था प्रेमात तो प्रेमाचा साक्षात्कार करेल. तो उदंड प्रेम करेल. तो त्याचं प्रेम कुठेच रोखणार नाही, कुठेच अडवणार नाही. त्याचं प्रेम शाश्वत प्रेम असेल. त्याचं प्रेम नश्वर प्रेम नसेल. आठवा तुमचं बालपण. तुम्ही ज्यावेळी प्रेम करायचा त्यावेळी कोणता व्यक्ती पाहून प्रेम करत नव्हते, कुठली वस्तू पाहून प्रेम करत नव्हते. तुम्ही ज्या मैत्रिणींबरोबर तुमचा डबा शेअर करायचे, टिफिन शेअर करायचे, त्या श्रीमंत होत्या का? तुम्ही श्रीमंती पाहून टिफिन शेअर करायचे का? तुम्ही त्यांची जात विचारून शेअर करायची का? तुम्हाला त्यांच्या घरी मखमलाच्या गादीवर बसायला मिळायचं म्हणून तुम्ही त्यांच्या घरी आकर्षित व्हायचे का? नाही. तुमचं प्रेम उदंड होतं, शाश्वत प्रेम होतं, नश्वर प्रेम नव्हतं. तुमच्याजवळ कोणता दुजाभाव नव्हता. हा आपला, तो परका, हा श्रेष्ठ, तो कनिष्ठ, असा कोणताच भाव नव्हता. तुमचं प्रेम उदंड प्रेम होतं. सगळ्यांसाठी सारखं होतं. निष्पाप प्रेम होतं. पण जसं जसं तुम्ही मोठं व्हायला लागलात तसं तसं तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये भिंती उभी करायला लागलात. हे श्रेष्ठ, हे कनिष्ठ, हे उच्च कुळातले, हे नीच कुळातले, हे या जातीचे, हे या धर्माचे, हे मोठे, हे छोटे, हे श्रीमंत, हे गरीब, हे सुशिक्षित, हे अशिक्षित. तुम्ही एवढ्या जास्त भिंती निर्माण केल्या आणि एवढं जास्त लोकांना स्प्लिटअप करून टाकलं की तुमचं प्रेम त्याच्यामुळे दाटल्या गेलं. प्रेम कुणावर करावं, आकर्षित कुणाकडे व्हावं हेच कळेनासं झालं आणि प्रेम आटून गेलं. ॲग्रीड? त्यामुळे तुमचं केंद्र सुटलं आणि ज्यावेळी तुम्ही विकेंद्रित झालात, प्रेमापासनं दूर गेलात, तेव्हा हळूहळू तुम्ही तुमच्या आत्म्यापासूनच दूर चालला गेलात. तुम्ही ज्यावेळी प्रेमाने भरून जायचात, ज्यावेळी बालपणी तुम्ही प्रेम करताना
स्वस्थ आणि शांत होऊन जायचात. सगळ्यांबरोबर मिसळून त्यांच्यासारखे होऊन जायचे. ते आता राहिलं नाही. आता तुम्ही लोकांसोबत असता, पण लोकांमध्ये असूनही लोकांसोबत नसता. आता कुटुंबियांसोबत असता, फिजिकली असता, पण तुम्ही कुटुंबियांसोबत नसता. आता तुम्हाला इन्व्हॉल्व होता येत नाही. ज्याप्रमाणे पाणी सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व होऊन जातं, हवा सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व होऊन जाते. पाणी लाल रंगात मिसळलं तर लाल होऊन जातं, निळ्या रंगात मिसळलं तर निळं होऊन जातं. इतकं ते तरळ आहे. तसंच प्रेमही तरळ असतं. पण आता मात्र तुम्ही सगळ्यांमध्ये मिसळू शकत नाही. ते उच्च कुळातले थोडीच आहे. तुम्ही कसे मिसळाल? पण बालपणी तुम्हीच मिसळायचे. तुम्ही तरल होते. तुमचं प्रेम शुद्ध होतं. आता तुम्ही प्रेमाला नाव देता प्रेम, पण ते तुमचं प्रेम नाही. तो तुमचा मोह असू शकतो. ते तुमचं षडयंत्र असू शकतं. ते तुमचं राजकारण असू शकतं. तुम्ही वरवर काहीही दाखवा, पण आतून तुमच्या मात्र प्रेम नसतं. तुम्ही त्यांच्यामध्ये मिसळता, फिजिकली मिसळता, पण अंतरंगातून मात्र तुम्ही त्यांच्यापासून विलगच असता. तुम्ही त्यांचे नसताच. प्रेमापासून दूर गेलात, आत्म्यापासून दूर गेलात. आता साक्षात्कार होईल कसा? तुम्हाला मूळ काय चूक झाली तेच कळत नाहीये. तुम्हाला पुन्हा तुमच्या निष्पाप प्रेमाकडे जावं लागेल. एकमेकांमध्ये जे काही दुजाभाव निर्माण केलेत, श्रेष्ठ आणि कनिष्ठ, मोठा छोटा, श्रीमंत गरीब, सुशिक्षित अशिक्षित, उच्च नीच, या सगळ्या भिंती पाडाव्या लागतील आणि सगळ्यांवर उदंड प्रेम करावं लागेल. एक सारखं. जेवढं प्रेम आपल्या कुटुंबियांवर तेवढंच प्रेम शेजाऱ्यांवर. जर व्हायला लागलं तर घराच्या भिंती पडून जातील. शेजारी कोण आणि कुटुंबीय कोण? जर दोघांवर सारखं प्रेम आहे तर कुटुंबीय म्हणायचं कोणाला आणि शेजारी म्हणायचं कोणाला? सगळेच आपले. जेव्हा एवढी मोठी उदात्त प्रेमाची भावना निर्माण होईल, तेव्हा तुम्हाला प्रेमाचा साक्षात्कार होईल, आत्म्याचा साक्षात्कार होईल आणि त्या आत्मसाक्षात्कारापासून तुम्ही मग तुमच्या प्रेमातून श्रद्धेकडे जाल. मग तुमची श्रद्धा जीवनावर आणि जगण्यावर वाढायला लागेल. फक्त तुमच्याच नाही, सगळ्यांच्या. आणि मग जगा आणि जगू द्या हा मुक्त भाव तुमच्यात निर्माण होईल. तुम्ही श्रद्धावान व्हाल. मग तुम्हालाही जगायचंय, तसं किड्यालाही जगायचंय, मुंगीला पण जगायचंय, झाडांना पण जगायचंय, हत्तीला पण जगायचंय, प्रत्येकालाच जगायचंय. त्याला जगू द्या. त्याचं जीवन जगू द्या. कोणावर बॉसिंग नाही, कोणाला आदेश नाही, कोणाला उपदेश नाही. फक्त प्रेम आणि प्रेम. सगळ्यांसोबत जुळणं, श्रद्धा. आणि जसं जसं मग तुमचं प्रेम श्रद्धेत रूपांतरित होईल, तुम्ही सगळ्या प्राणीमात्रावर, सगळ्या जीवांवर प्रेम करायला लागाल, उदंड प्रेम करायला लागाल, लहान मोठा म्हणून न बघता प्रेम करायला लागाल. तसं तसं तुमची श्रद्धा आपोआप भक्तीत बदलायला लागेल आणि तुम्ही एक भक्त बनून जाल. संपूर्ण ब्रह्मांडाचे भक्त. तुमची भक्ती. ज्याच्या ज्याच्यामध्ये तुम्हाला शक्ती दिसेल त्याची त्याची भक्ती. हत्तीत जर शक्ती दिसते आहे तर मुंगीत शक्ती नाही का? प्रत्येकातच शक्ती आहे. 150-200 वर्ष जगणारा हा प्राणी हळूहळू हळूहळू विकसित होतोय आणि मुंगी तर 2 दिवसातच एवढी विकसित होऊन जाते, मॅच्युअर होऊन जाते. 2 दिवसात आपल्या मुलांना जन्म देऊन आपलं कार्य आटपून निघून पण जाते. तिच्यात कमी शक्ती का? त्या प्रत्येक शक्तीचा साक्षात्कार होतो म्हणजे काय? तुमची भक्ती वाढायला लागते. आणि ज्यावेळी तुम्ही तुमच्या प्रेमाच्या माध्यमाने, निष्पाप प्रेमाच्या माध्यमाने श्रद्धावान बनता, श्रद्धेच्या माध्यमाने भक्ती करता आणि भक्ती करून संपूर्ण जगाच्या शक्तीबरोबर जुळून जाता, त्यावेळी ब्रह्मांडाची अनंत शक्ती
त्याच्याबरोबर तुमचं जुळणं हा तुमचा परमात्म्याचा साक्षात्कार होतो. आत्म्याकडून परमात्म्याकडे. आणि तुम्ही शक्तीच्या स्तरावर जीवन जगायला लागता. तो परमात्म्याचा साक्षात्कार तुमच्या समाधीची अवस्था असते. तुम्ही उभं आयुष्य या भक्तीत लीन राहून सुद्धा जीवन जगू शकता. श्रद्धेच्या स्तरावरही जगू शकता, प्रेमाच्या स्तरावरही जगू शकता. एकूण एकच आहे, तुम्ही आत्मकेंद्रित आहात. आत्मसाक्षात्कार करून जीवनाचा आनंद लुटताय. कधी प्रेमाच्या स्तरावर, कधी श्रद्धेच्या, तर कधी भक्तीच्या. ही तुमची लीला होते. या विश्वातील आत्मसाक्षात्कारी संतांनी, आत्मसाक्षात्कारी ऋषीमुनींनी आणि देवतांनी असंच जीवन जगलं. ते सगळे लीलाधर बनलेत. त्यांच्या लीला कधी कोणाला समजल्या नाहीत. ते रागवले तरी प्रेमाने, त्यांनी कोणावर हात उचलला तरी प्रेमानेच, त्यांनी कोणाला कुरवाळलं तरी प्रेमानेच, त्यांनी कोणाच्या डोक्यावर हात ठेवला तरी प्रेमानेच. त्यांचं प्रेम उदंड, त्यांची श्रद्धा उदंड, त्यांची भक्ती उदंड. तुम्ही सुद्धा स्वतःला एवढ्या महान अवस्थेला नेऊ शकता. याची देहा, याची डोळा, तो तुमचा साक्षात्कार. तुम्ही दोन्ही मार्गांपैकी कोणताही चूज करा. आनंदाच्या मार्गाने जाल तर जीवन मुक्ती आणि मोक्ष तुमच्यासाठी आहे. प्रेमाच्या मार्गाने जाल तर प्रेम, श्रद्धा आणि भक्ती तुमच्यासाठी आहे. तुम्ही भक्तीचा मार्ग अवलंबा किंवा जीवन मुक्तीचा, मोक्षाचा तुमच्या हातात. तुमची आस्था कशात आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आस्था तुमची आहे, केंद्र तुमचंच आहे. गती सारखीच आहे, ती सारखीच आहे, उन्नती सारखीच आहे, मोक्षही तोच आहे आणि भक्ती पण तीच आहे. धन्यवाद.